मुलीच्या ट्युशन टीचरकडे गेलो तसं तिने मला थांबवलं आणि माझं पूर्ण तोंडातच मी तर वेडाच झालो. पहिल्यांदा मी असा अनुभव घेतला होता. एवढ्या वर्षात माझ्या बायकोनेही कधी असं तोंडात. नमस्कार, मी कावेश. लग्न होऊन 8 वर्ष झाली होती. मला 2 मुलं होती. 6 वर्षाची ऋतुजा आणि 2 वर्षाचा वेद. बायको आरुषी तशी खूपच सुंदर होती. माझं लग्नाआधीची इच्छा होती की तिनेही तोंडातच घ्यावं, पण तिला असलं काहीच पसंत नव्हतं. मी नवनवीन 2-3दा प्रयत्न केला, पण तिने ते घेतलंच नाही. त्यानंतर मी कधी तसा विचारही केला नव्हता. पण मुलीच्या ट्युशन टीचरने माझी इच्छा पूर्ण केली. नव्या शहरात नोकरीसाठी आलेलो होतो. मला येऊन 3 महिने झाले होते. मुलीचीही शाळा आता सुरू होणार होती, म्हणून आम्ही आमचं घर बदललं, कारण ते घर ऋतूच्या शाळेपासून खूपच लांब होतं आणि ज्या घरात आम्ही राहायला आलो तो नवीन प्लॉट एरिया होता आणि ऋतूची शाळा जवळच होती. आता आरुषी मी तिला पायी घ्यायला आणि सोडायला जाऊ शकत होती. माझाही त्रास आता कमी झाला होता. एका रात्री सांगितलं ऋतूला ट्युशन लावायची. मी लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी आरुषीने ऋतूची ट्युशन काजल नावाच्या टीचरकडे लावली. ऋतूच्या शाळाही उघडली होती आणि तिचे ट्युशनही चालू झाले होते. तिची ट्युशन दुपारी 4 वाजेला असायची. काजल टीचर घरही अर्धा किलोमीटर होतं. आरुषी तिला घेऊन जायची आणि ट्युशन सुटल्यावर परत आणायची. एक दिवशी मी घरीच होतो. आरुषी आणि 2 मुलं समोरच्या घरी बसले होते. दुपारचे 4 वाजले होते. TV पाहता पाहता मला झोप लागली, समजलंच नाही, आणि दार मोठ्याने वाजलं. तसं मी दचकून उठलो. मला वाटलं आरुषीनेच दार मोठ्यानं लावलं असेल, पण खिडकीतून बाहेर पाहिलं तर ऋतूची ट्युशन टीचर काजल होती. मला वाटलं तिला आरुषी घरात दिसली नसेल म्हणून ती गेली, आणि मी आरुषीला बोलावण्यासाठी जसं उठलो तसं स्वतःकडे पाहिलं तर माझी मलाच लाज वाटत होती. मी फक्त लुंगीवरच होतो आणि ती लुंगी झोपेतच मोकळी झालेली होती. आता माझ्या लक्षात आलेलं होतं काजल घरात आली आणि तिने मला असं मोकळं पाहिलं आणि ती लगेच बाहेर निघाली. आता मी तिला माझ्याबद्दल काय विचार करत असेल. तिने आरुषीला सांगितलं तर आरुषी मला खूपच रागवेल. तिने बऱ्याचदा मला बजावलं होतं, पण मला असंच मोकळं होऊन लुंगी गुंडाळूनच झोपायला आवडायचं. मी फ्रेश होऊन कपडे घातले तेवढ्यात आरुषी आली. ती म्हणाली ऋतुजा ट्युशन टीचर येणार होती, अजून आली नाही. मी मान हलवत नाही म्हटलं, कारण मी जर सांगितलं असतं तर आरुषीने माझेच 3-13 केले असते. सध्या तरी मला हेच योग्य वाटलं. मी तिला बोललो, थोड्या वेळात मलाही बाहेर जायचं आहे. जाताना तिचेही पैसे देईन. आरुषीच्या हाताचा कडक चहा घेतला आणि मी बाहेर पडलो. माझं थोडं काम होतं, ते आटपून मी काजलच्या घरी आलो. मनात खूपच कशी तरी वाटत होतं. तिने मला असं पाहिलं, ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल. पण तिने मला आतूनच येताना पाहिलं आणि मला गोड स्माईल करत तिने आत बोलावलं. मला विशेष वाटलं. तिने माझं असं हसून स्वागत केलं. मी लगेच तिला सॉरी म्हणालो. काजल टीचर म्हणाली, कावेश, कशाबद्दल सॉरी? अहो, तुम्ही दुपारी घरी आले आणि मला असं पाहून. ती खाली मान करून हसत म्हणाली, खरं तर मला ती पाहून किळसच आली. कावेश, एक गोष्ट नक्की सांगेन, त्याचं आजूबाजूचं जे काळं रान मला नाही आवडलं.
मित्रांनो, तिच्या तोंडून असं ऐकून जरा भारी वाटलं. आता मी तिला खालून वरपर्यंत पाहिलं. तिने हिरव्या रंगाचा गाऊन घातलेला होता. त्यावरती जबरदस्त दिसत होती. वयाने 30च्या वरची होती. अंगाने भरलेली. मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हापासूनच ती माझ्या मनात भरली होती. पण मनातला विषय मनातच ठेवला होता. पण आज जे काही घडलं होतं त्याने तिलाही माझ्याबद्दल तसंच काहीसं वाटत होतं. तिने माझ्यासाठी चहा बनवला. दोघी चहा पीत एकमेकांना पाहत होतो. मी तिला पैसे दिले आणि ती माझा हात धरत म्हणाली, कावेश, मी खूप एकटी पडले. आता मला एकटेपणा सहन होत नाही. मी तिला जवळ घेत म्हणालो, काजल, तुमचा एकटेपणा मी कमी करेल. असं म्हणताच दोघांनी एकमेकांना गच्च मिठी घेतले आणि काजल माझ्या कानात हळुवारपणे बोलली, उद्या रात्री माझा एकटेपणा कमी करायला येशील ना, तेव्हा ते सर्व साफ करूनच ये. मी तिला होकार दिला आणि दोघांनी ओठांवर हलकंसं चुंबन घेतलं आणि काजलचा विचार करतच मी घरी आलो. उद्या रात्री तिला तोंडातच तिच्या सौंदर्याने मला रात्रभर झोपू दिलं नाही. दुसऱ्या दिवशी मी त्याला पूर्ण साफ केलं आणि संध्याकाळी पोहोचलो. आरुषीला सांगितलं मी मित्रांसोबत पार्टीला जातोय, यायला थोडा उशीर होईल. तिने लगेच होकार दिला आणि मी काजलकडे आलो. रात्रीचे 8 वाजले होते. ती माझीच वाट पाहत बसली होती. तिने मला आत येताना पाहिलं आणि लगेच दार बंद केलं. तिला थोडाही धीर नव्हता. मला लगेच ती रूममध्ये घेऊन गेली. त्यासाठी मी तयारच होतो. दोघेही पूर्ण मोकळे झालो आणि काजल टीचरनेही माझ्या तोंडातच. मित्रांनो, त्यावेळचा माझा अनुभव खूपच सुंदर आणि नवीन होता. माझी जी इच्छा बायकोने पूर्ण केलेली नव्हती, पण मुलीच्या ट्युशन टीचरकडून आज ती पूर्ण झाली. काजलने खूपच प्रेमाने माझं पूर्ण मन गार केलं होतं. माझ्यापेक्षा तिलाच जास्ती भारी वाटत होतं आणि शेवटी मी तिला बेडवरच बराच वेळ आम्ही प्रेमाचा आनंद एकमेकांना दिला आणि आज काजलचा एकटेपणा पूर्ण मिटलेला होता. त्यानंतर आम्ही दोघी असं एकमेकांना एकटेपणा प्रेमाने दूर करायचो. तर भावांनो, कशी वाटली ही कथा? आवडली असेल तर एक लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. चॅनललाही सबस्क्राईब करा.